ठीक आहे, पुढचा पार्ट पाहू आपण कास्ट आयर्न. Cast iron is the alloy of the iron and the carbon containing the more than the 2% of the carbon. तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये एक गोष्ट शिकली असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल हा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला मटेरियल्समध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत ऑलरेडी. त्याचा आपण थोडासा ओव्हरव्ह्यू बघतोय मशीन डिझाईनचा फर्स्ट युनिटसाठी. दॅट इज द फर्स्ट. त्यातला पार्ट कुठला पहिला तुमचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियलमधला जो महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे मॅथमॅटिक्स जे मटेरियल बघायचं आपल्याला, फक्त मटेरियलचं कुठले कुठले मटेरियल्स आहे त्याच्यात टॉपिक कसा आहे, कुठला पार्ट महत्वाचा त्यातला आपण बघतो प्रॉपर्टीज वगैरे कन्सिडर करून. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कास्ट आयर्न. कास्ट आयर्न इज अन alloy of the iron and the carbon that contain more than the 2% of the carbon. The typical composition of the ordinary cast iron is, जे कंपोजिशन आहे कास्ट आयर्न त्यामध्ये कार्बनचं 3 ते 4% कार्बन असतं, सिलिकॉन 1 ते 3%, मॅग्नेशियम 0.5 to 1%, सल्फर अप टू 0.1%, फॉस्फरस अप टू 0.1% आणि आयर्न जे रिमेनिंग राहिलेला असतो तो आयर्न पार्ट आहे. तुमचा सर्वात महत्त्वाचा पार्ट जो असतो कशावरती असतो तो कार्बनवरती असतो. कार्बन पर्सेंटेज जेवढे जास्त तेवढे तुमचा कास्ट आयर्न काय होतं, चेंज होतं. म्हणजे मटेरियलच्या प्रॉपर्टीज किंवा मटेरियल काय होतं तुमचं चेंज होत जातं. दॅट इज. आता पुढचा पार्ट बघू आपण. त्याचे ॲरोमॅटिक्स काय आहेत. Available in the large quantity, higher compressive strength, components can be given any complex shape without involving the costly machine operation. बरोबर. त्यानंतर excellent ability to damp vibration. आता काही प्रॉपर्टीज पहिले बघू आपण. Available in the large quantities हे भरपूर मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये अवेलेबल राहतं. हायर कॉम्प्रेशन स्ट्रेंथ आहे याची. त्यानंतर कॉम्प्लेक्स कॅन गिव्ह द कॉम्प्लेक्स शेप्स. कुठल्याही कॉम्प्लेक्स शेप तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता विदाउट इन्व्हॉल्विंग द कॉस्टली मशीनिंग ऑपरेशन. कुठल्याही कॉस्टली मशीन ऑपरेशनपेक्षा तुम्हाला लवकर काम कम्प्लीट होऊन जातं. त्यानंतर एक्सलंट ॲबिलिटी टू डॅम्प ऑपरेशन्स. बरोबर. एक्सलंट ॲबिलिटी टू डॅम्प ऑपरेशन. जे ऑपरेशन व्हायब्रेशन असतात व्हायब्रेशनमध्ये व्हायब्रेशन जे असतात कुठल्या मशीनला व्हायब्रेशन जे वर्किंगमध्ये राहते ते व्हायब्रेशन असतात. ते व्हायब्रेशन सर्व काय होतात तुमचे ॲबिलिटी टू एक्सलंट व्हायब्रेशन. जे व्हायब्रेशन काय करते ते शोषून घेते. बरोबर. दॅट इज टू ऑब्झर्व ऑल द व्हायब्रेशन्स. देन आफ्टर द मोर रिव्ह्यूज टू वेअर इवन द अंडर इन कंडिशन ऑफ द बाउंड्री लुब्रिकेशन. तुमचा रेजिस्टन्स टू द वेअरिंग म्हणजे काय, दोन मटेरियल जे घर्षण करतात एकमेकांबरोबर फ्रिक्शन होतं, त्या फ्रिक्शन मधून जे मटेरियल वेअर होतं मटेरियल जे बाहेर पडतं इज कॉल्ड एज द वेअरिंग ऑपरेशन. ते वेअरिंग हे कमी होतं कुठल्या कंडिशनमध्ये, कास्ट आयर्नच्या कंडिशनमध्ये. of the parts do not change between the room temperature and the 350 degree centigrade. up to 350 degree celsius पर्यंत काय होते चेंज होत नाही. बरोबर. आता पुढे बघू इंजिनिअरिंग मटेरियल मधला पुढचा पार्ट. आता तुम्ही कास्ट आयर्न बघितलं. आता प्लेन कार्बन स्टील. आता प्लेन कार्बन स्टील म्हणजे काय, ज्या स्टीलमध्ये जो आयर्न असतो त्या आयर्नमध्ये लेस दॅन 0 पासून ते 0.3% पर्यंत जो कार्बन मिक्सचर होतं त्याला तुम्ही म्हणता लो कार्बन स्टील. दॅट इज कॉल्ड एज द लो कार्बन स्टील. बरोबर. द प्रॉपर नॉन एज द नॉन स्टील. ह्याला तुम्ही एमएस म्हणता. एमएस म्हणजे नॉन स्टील. इट इज द सॉफ्ट डक्टाइल इझिली मशीन्ड अँड वेल्डेड. बरोबर. हे तुम्ही सॉफ्ट असतात डक्टाइल मटेरियल इझिली मशीन होतात होतं. बरोबर. ड्यू टू लो कार्बन स्टील द अनरिस्पॉन्सिव्ह टू द हीट ट्रीटमेंट. अनरिस्पॉन्सिव्ह म्हणजे नॉर्मल रिस्पॉन्स नाही होत हीट ट्रीटमेंटला. नॉर्मल मशीन करू शकता. मॅग्नेटिक कार्बन स्टील आहे म्हणजे 0.3 to 0.5% कार्बनची कंटेंट असतात. आयर्न असतो बेस म्हणजे त्या आयर्नमध्ये 0.3 to 0.5% तुम्ही माइल्ड म्हणजे तुम्ही काय टाकता कार्बन पर्सेंटेज टाकता. जे तुम्ही कार्बन टाकताय 0.3 to 0.5% पर्यंत त्याला तुमचं माइल्ड कार्बन स्टील हे म्हटलं जातं. प्रॉपरली नॉन ॲज द वेस्टर्न स्टील. याला तुम्ही वेस्टर्न स्टील म्हणतात. इझिली हार्डन बाय द हीट ट्रीटमेंट. याला तुम्हाला हार्ड करायचं हीट ट्रीटमेंट यूज केलं जातं. स्ट्रॉंगर अँड टफर ॲज कम्पेअर टू द लो कार्बन स्टील. ठीक आहे. पुढचं वेल मशीन करू शकत चांगलं प्रॉपरली. मग कुठल्या मशीनवरती सीएनसी असेल लेट असो किंवा मेल मशीन असेल हे तुम्ही काय करू शकता मशीनिंग करू शकता. नेक्स्ट पार्ट
हाय कार्बन स्टील मोर दॅन 5% म्हणजे 0.5%च्या पेक्षा जास्त कार्बन ज्यामध्ये असतात त्याला हाय काय म्हणतात हार्ड स्टील किंवा त्याला टूल स्टील किंवा हाय कार्बन स्टील असे म्हणतात. त्याला तुम्हाला ही ट्रीटमेंटची गरज पडत नाही. बरोबर जर केलं तर तो अजून हार्ड होतो. बरोबर याच्यामध्ये हीट ट्रीटमेंट प्रोसेस अटेन द हाय स्ट्रेंथ विथ कंबाइंड विथ द हार्डनेस लेस डक्टाइल दॅन लो कार्बन स्टील अँड नॉन कार्बन स्टील. लो आणि हाय कार्बन स्टील नॉन कार्बन स्टील पेक्षा हे काय राहतं चांगलं हार्ड राहतं. बरोबर होत नाही सहसा एक्सेसिव्ह टू बी हार्डनेस accompanied by the excessive brittleness. बरोबर म्हणजे तुमचं जे डिफिकल्ट टू वेल्ड आणि एक्सेसिव्ह हार्डनेस याच्यामध्ये मॅक्झिमम हार्डनेस असतो अकम्प्लिश टू द एक्सेसिव्ह ब्रिटलनेस. याच्यामध्ये ब्रिटलनेस फार काय असतो एक्सेसिव्हली कमी राहतो. पण ब्रिटलनेसचा पण असा असतो म्हणजे ब्रिटलनेस म्हणजे काय ठिसूळपणा हा जो ठिसूळपणा वाढू शकतो. बरोबर तर तो कमी करण्यासाठी तुम्हाला हार्डनेसचा पार्ट प्रोसेस करावी लागते. ऍप्लिकेशन Hoods ability to the material to deform the greater extent ductility. The most important consideration to plain carbon steel preferred. Okay. Application like the gears, machine tools, spindles, transmission shaft, strength, toughness and response to the heat treatment are important consideration. The medium and high carbon steel are the preferred. जे ॲप्लिकेशन गिअरसाठी असतात, मशीन टूल्ससाठी असतात, स्पेंडरसाठी असतात, ट्रान्समिशन गिअरसाठी असतात, त्याची स्ट्रेंथ टफनेस ही चांगली पाहिजे असतात. त्या ठिकाणी हीट ट्रीटमेंट आर इम्पॉर्टंट कन्सिडरेशन. याच्यामध्ये हीट ट्रीटमेंट आहे तुमचं इम्पॉर्टंट कन्सिडरेशन राहतं. मिडियम आणि हाय कार्बन स्टील इज प्रेफर्ड. त्या ठिकाणी हाय कार्बन आणि मिडियम स्टील हे कन्सिडर केलं जातं. स्प्रिंग बार आर टू सब्जेक्टिव्ह टू द सर्व द स्ट्रेसेस strength in the most important consideration, so the high carbon steel is selected for the helical and the leaf springs. पुढचं बघायचं आपल्याला alloy steel. आतापर्यंत आपण काय बघितलं आतापर्यंत आपला पहिला बघितलं कास्ट आयर्न बघितला. कास्ट आयर्न मध्ये तुमचा पार्ट होता मॅक्झिमम त्यामध्ये तुमचं काय होतं कार्बन स्टेजवरती डिपेंड होता. त्यानंतर लो कार्बन स्टील, त्यानंतर मिडियम कार्बन स्टील, नंतर हाय कार्बन स्टील. आता अलॉय स्टील. अलॉय स्टील म्हणजे काय असतं की ज्याप्रमाणे तुमच्या एखाद्या मटेरियलमध्ये बरोबर एखादा तुमचं आयन आहे त्या आयनात थोडासा पर्सेंटेज कार्बन थोडे वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे काय टाकले जातात एलिमेंट्स ऍड केले जातात. ते एलिमेंट्स ऍड केल्यानंतर त्याचे काही करोजनेस हार्डनेस टफनेस या जे मेकॅनिकल स्ट्रेंथ असतात मेकॅनिकल प्रॉपर्टीज असतात. या मेकॅनिकल प्रॉपर्टीज काय होतात वाढतात काही कमी होतात. त्याला तुम्ही काय म्हणता अलॉय स्टील. मिक्स ऑफ द टू ऑर द वन or the more than the two alloying element it is called as the alloy steel. बरोबर commonly added element like the silicon, magnesium, nickel, chromium, molybdenum and the tungsten. हे commonly जे ऍड केलं जातं सिलिकॉन मॅग्नेशियम निकेल क्रोमियम किंवा मॉलिब्डेनम टंगस्टन हे तुमच्या मटेरियलमध्ये ऍड केले जातात. alloy steel usually refer for the low alloy steel containing the 1 to 4% alloy element. अलॉय स्टील मध्ये लो अलॉय स्टील कंटेनिंग लो अलॉय स्टील जो असतो म्हणजे कमी कंटेन त्याला 1 ते 4% अलॉय एलिमेंट म्हणजे 1 ते 4% पर्यंत अलॉय जर तुम्ही म्हणजे बाहेरचे एलिमेंट तुम्ही ऍड करत असाल त्याला तुम्ही अलॉय म्हणता. त्यापेक्षा जास्तला तुम्ही काय म्हणता मोनोम अलॉय किंवा हार्ड अलॉय म्हणतात. बरोबर अलॉय स्टील हॅव्हिंग द हाय स्ट्रेंथ हार्डनेस टफनेस हायर हार्डबिलिटी रेटिंग द स्ट्रेंथ हार्डनेस आणि eliminated to the temperature, higher resistance and the corrosion and oxidation process. पुढचं बघा सिलिकॉन इन्क्रीजेस. आता प्रत्येक एलिमेंट जो आपण ऍड करणार त्या प्रत्येक एलिमेंटचं तुम्हाला काय दिलं स्पेसिफिकेशन त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ना कुठल्या गोष्टी वाढू शकतात. बरोबर सिलिकॉन इन्क्रीजेस द स्ट्रेंथ अँड हार्डनेस विदाउट लोअरिंग द डक्टिलिटी. म्हणजे सिलिकॉन जर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केलं तर त्याच्यामध्ये काय तुमची स्ट्रेंथ आणि हार्डनेस वाढते विदाउट लोअरिंग द डक्टिलिटी. डक्टिलिटी ही तुमची त्याच पद्धतीने राहते म्हणजे तो ठेसून वाढत नाही. बरोबर तर त्यासाठी तुम्हाला सिलिकॉन हा ऍड करायला लागतो. सिलिकॉन काय होतो तुमच्या स्प्रिंग स्टीलसाठी जे इन्क्रीजिंग द टफनेस जे स्प्रिंग स्टील असतं त्याची टफनेस तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्हाला सिलिकॉन हे यूज करावं लागतं मटेरियल. त्यानंतर पुढचा मॅग्नेशियम इन्क्रीज द हार्डनेस अँड द टफनेस अँड ऑल्सो इन्क्रीजेस द डेप्थ ऑफ द हार्डनिंग. ठीक आहे. निकेल इन्क्रीजेस टू स्ट्रेंथ हार्डनेस टफनेस विदाउट द सॅक्रिफाइंग द डक्टिलिटी.
त्यानंतर क्रोमियम इन्क्रीजेस द हार्डनेस अँड द वेअर रेजिस्टन्स. सर्वात महत्वाचा जो क्रोमियम असतं, क्रोमियम इन्क्रीजेस द हार्डनेस अँड द वेअर resistance to the steel containing the more than the 4% of the chromium have the excellent corrosion resistance. Molybdenum increases the hardness and the wear resistance, resist to the softening and of the steel during the tempering and the heating. During the tempering, molybdenum काय करतं, increase the hardness and the wear resistance to resist the softening of the steel during the tempering and the hardening process. पुढचा पार्ट बघू आपण आता. जॉइनिंग प्रोसेस, त्यानंतर फॅक्टर ऑफ सेफ्टी, मॅथमॅटिकल, हे हा पार्ट तुम्हाला नाही आहे. फॅक्टर ऑफ सेफ्टी महत्वाचं आहे तुम्हाला. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय राहतं? फॅक्टर ऑफ सेफ्टी इट इज डिफाईन ॲज द रेशिओ ऑफ द मॅक्सिमम ट्रेस to the working trace, that is called as the factor of safety. आता फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय? इट इज डिफाईन ॲज इन जनरल द रेशो, दोन गोष्टीचा रेशो, तुमचा टाकलेला ट्रेस आणि वर्किंग ट्रेस, या दोघांचा रेशो. आता हे तुम्हाला लागतो कशाला? फॅक्टर ऑफ सेफ्टी. महत्वाचा पार्ट काय याच्यामध्ये? आता उदाहरण दिलेलं आहे. फॅक्टर ऑफ सेफ्टी जे तुम्हाला असतो इन पॉइंट ट्रेस अँड वर्किंग ऑर द डिझाइन ट्रेस. ज्या वेळेस एखाद्या मशीन तुम्हाला डिझाईन करायची किंवा तेव्हा मटेरियलचा तुम्हाला फॅक्टर ऑफ सेफ्टी कन्सिडर करायला लागतो. म्हणजे ते मटेरियल कुठल्या पॉईंटला बिल्ड होतं, बरोबर, आणि तुम्ही ऍक्च्युअल मशीनमधून टाकणारा ट्रेस, बरोबर, या दोघांचा तुम्हाला रेशो काढून फॅक्टर ऑफ सेफ्टी करायला लागतो. आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी 2-3 या पद्धतीने राहतो. त्याप्रमाणे तुम्हाला मशीनची लाईफ वाढत राहते. ठीक आहे.